हॅलो 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 रसिक. हॅलो. हॅलो. हा बोला. हा मी रुईहून भेंडे बोलत आहे. महादेवराव भेंडे. रुईला राहता? हा रुईला राहतो. काय मंगलाताई करता? बोलत आहे. हो मंगला माळवे. हा नमस्कार ताई. नमस्कार. काय करता दादा तुम्ही? मी टेलर काम करतो ताई. टेलर काम करता? हो. रुई किती मोठं गाव आहे तुमचं? खूप मोठा तालुका जिल्हा यवतमाळ. हो पण आहे कुठं नेमकं? हे आपल्या मंगळूर कारखाना आहे अच्छा ना. आर्नी रोडवर. आर्नी रोडवरचा. बरं बरं. कोण कोण आहे तुमच्या कुटुंबात? घरी का? हा घरी. आई आहे अनुसया भेंडे. हा हा पत्नी आहे काय नाव त्यांचं? विमल भेंडे. बरं नरेश. आणि मनोज भेंडे. बरं तर आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? हात का हा ते भक्तिगीत पाहिजे. कोणतं? आपलं ते भीष्मा पिक्चर मधलं पिंजरे में पोपट बोले. भीष्मा. हा भीष्माचे पिक्चर. बरं तर तुमच्या सोबत आणखी कोणाला ऐकायचं हे? एक प्रकाश सोनटके आहे माझा मित्र. हा हा बरं प्रकाश सोनटके आहे, प्रकाश मडावी आहे. हो. हो. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकवित आहो हे भीष्मा चित्रपटातील गीत ऐका तर. हॅलो रसिक. हॅलो रसिक. बोला. आकाशवाणी यवतमाळ केंद्र. बरोबर आहे. आम्ही दीपक डोईफोडे, तालुका मूर्तिजापूर, मुक्काम पोस्ट गोरेगाव, जिल्हा अकोला येथून बोलतोय. दीपक डोईफोडे. हो ताई मंगला. काय करता आपण? शेती करतो ताई मी गोरेगावला. गोरेगावला. हो 5 एकर शेती आहे एरिकी. काय पेरता मग? आमच्याकडे तसं मी उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वगैरे सर्व पिकं घेतो अशी एरिकी, वांगी. अच्छा भाजीपाला घेता. पावसाळ्यात काशीफळ लावले होते. तुमचं गाव अकोला जिल्ह्यात येतं का? हो तालुका मूर्तिजापूर. हो ना. आणि तुमच्या गावाच्या आजूबाजूला काय आहे प्रेक्षणीय? काटेपूर्णा नदी आहे आमच्या गावाला. काटेपूर्णा आहे. हा 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 आणि चंडिका माता संस्थान आहे मोठं ढगादेवी म्हणून हायवे रोड. हा ढगा बरोबर आहे. हा आणि तिथे सांगवा मेळ पण आहे नाही का? हो सांगवा मेळ पण आहे. अकोल्याच्या जवळ आहे. अकोला जवळ आहे का ते? हो. हे गोरेगावचं अजून काय वैशिष्ट्य आहे? संत पुंडलिक महाराज स्थान जन्मभूमी आहे पुंडलिक महाराजांची. हा बरोबर आहे. मग आता तिथे यात्रा वगैरे भरत असते का दीपकजी? हो चैत्र शुद्ध पंचमीला यात्रा असते आणि आता या महिन्यामध्येच पुण्यतिथी पण आहे पुंडलिक महाराजांची. हो हो. आज तुम्हाला गीत कोणतं ऐकायचंय? शापित चित्रपटातील दिस जातील दिस येतील भोग सरेल सुख येईल. हो. आणि तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे नम्रता डोईफोडे, मुलगा आहे प्रथमेश डोईफोडे आणि मुलगी आहे अमरावती येथून शिवानी खेडकर, अजयराव खेडकर आणि नातू आहे तन्विश खेडकर, श्रीकृष्ण खोडसेरे, शरद वानकडे आणि सर्वच मित्रमंडळी. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेले गीत ऐका तर. हो ताई फोन घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो रसिक. बोला. आकाशवाणी यवतमाळ केंद्र. बरोबर आहे. आम्ही दीपक डोईफोडे, तालुका मूर्तिजापूर, मुक्काम पोस्ट गोरेगाव, जिल्हा अकोला येथून बोलतोय. दीपक डोईफोडे. हो ताई मंगला. काय करता आपण? शेती करतो ताई मी गोरेगावला. गोरेगावला. हो 5 एकर शेती आहे एरिकी. काय पेरता मग? आमच्याकडे तसं मी उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वगैरे सर्व पिकं घेतो अशी एरिकी, वांगी. अच्छा भाजीपाला घेता. पावसाळ्यात काशीफळ लावले होते. तुमचं गाव अकोला जिल्ह्यात येतं का? हो तालुका मूर्तिजापूर. हो ना. आणि तुमच्या गावाच्या आजूबाजूला काय आहे? शापित चित्रपटातील दिस जातील दिस येतील भोग सरेल सुख येईल. हो. आणि तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे नम्रता डोईफोडे, मुलगा आहे प्रथमेश डोईफोडे आणि मुलगी आहे अमरावती येथून शिवानी खेडकर,
अजयराव खेडकर आणि नातू आहे तन्वीश खेडकर, श्रीकृष्ण खोडचे, बरं. शरद वानखडे आणि सर्वच मित्रमंडळी. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता ऐकवीत आहोत तुम्ही सांगितलेले गीत, ऐका तर. हो ताई, फोन घेतल्याबद्दल. हॅलो रसिक. हा बोला. नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलते? मी मुक्काम पतोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी बोलतो ताई. कशा आहात आपण? उस्मान शेख फौजी. हे माझे सैनिक. हाँ, कितने साल आपने नौकरी की फौज में? मैं 17 साल फौज में नौकरी की मैडम. हाँ मैं 1982 में जी. उस्मानाबाद, हाँ. उस्मानाबाद जो कि आपका धाराशिव जिला है, धाराशिव. हाँ हाँ, वहाँ पर नवदुर्ग बोल के एक गाँव है, वहाँ पर मैं 1982 में भर्ती हो गया. जी. और मेरी पूरी ट्रेनिंग हाँ जी. अहमद यानी कि अभी का अहिल्या नगर में 6 माह मैंने मेकनाइज इन्फेंट्री में अपना ट्रेनिंग की मैडम. जी जी. हाँ. और उसके बाद मेरी पहली पोस्टिंग हरियाणा हिसार में हो गई. जी हाँ. दूसरी पोस्टिंग पटियाला पंजाब में हो गई. तीसरी अच्छा. पोस्टिंग सिक्किम हाइल्टी में, मतलब 15,665 किलोमीटर जी. हाइल्टी पर था मैडम मैं सिक्किम वाह. में. ओ हो. तो इसका मतलब ये है कि तरह तरह की जगह आपने फौज में रहते हुए देखी है और यानी अलग अलग तरीके के लोगों से भी आपकी मुलाकात हुई है ना? हाँ, मैंने जहाँ पर श्रीलंका प्रसारण होता था जी. वहाँ अपना गांव है, वहाँ तक मैंने मतलब जा चुका हूँ मैडम. अच्छा, तो उस्मान भाई फौज में तो आपने बहुत अच्छे तरीके से पूरा अपनी जो दिलो जान से नौकरी की है और अभी आपने रिटायरमेंट लेके आप घर में हैं अभी, है ना? हो मैडम. तो कैसे कट रही है अब जिंदगी? जिंदगी क्या मैडम, पेंशन के ऊपर पूरी है. अपना शिक्षण उतना नहीं था, सिर्फ 7वीं पास था पहले के जमाने में. जी. 7वीं पास पे मैंने लगा था मैडम. अच्छा, फिर भी आपने देश की सेवा की है, हम आपको सलाम करते हैं उस्मान भाई. आज आप कौन सा गीत सुनना पसंद करेंगे? आज आप अभी 17 साल फौज में ड्यूटी की तो मैडम जी. हिंदुस्तान की कसम नया फिल्म है मैडम. हाँ हाँ. अजय देवगन और अमिताभ बच्चन साहब की उस फिल्म का जलवा तेरा जलवा जलवा, ये गीत मुझे आज सुनना है मैडम इस प्रोग्राम में. ओके, तो आपके साथ और कौन सुनना पसंद करते हैं? मेरे साथ अपने जलगांव के डॉक्टर नामदेव गुटेकर जी हैं, नांदेड़ के प्रकाश जैन जी हैं और साथ में आप और मेरा पूरा फौजी परिवार जी. गीत का आनंद लेगा मैडम. तो चलिए फिर सब मिलके आप अभी गीत का लुत्फ उठाएंगे. सुनिए आपकी पसंद का. और एक बात मैं बताना चाहता हूँ मैडम. हाँ जी. हाँ बोलिए. पत्र शामिल होते हैं. हाँ हाँ. इसके लिए मैं अपने यवतमाल आकाशवाणी को, पूरे टीम को मेरी ओर से फौजी परिवार की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ मैडम. जी शुक्रिया. और अभी आपके और भेज रहे हैं आपकी पसंद का. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार, कोण? हा, मी भाऊसाहेब नवथर बोलतो. ताई 2 मिनिट होऊन गेले मला फोन फरमाईश कार्यक्रम. भाऊसाहेब नवथर. तर आज आता कुठून बोलताय म्हटलं तुम्ही? हा, पिंपरी शहाली तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. हो, पिंपरी शहाली नाही का? हो हो. आता काय सुरू आहे? कीर्तन भजन चालू आहे ताई. काही कार्यक्रम आहे का तिथे? हा, नाही, कीर्तन भजन चालू आहे. कीर्तन भजनात फोन केला मी, आवाजून फोन केला मी गाण्यासाठी. अच्छा, आता तुम्ही मंदिरात आहात का? हो हो. इना घेऊन उभा आहे मी. इना वाजवतो आम्ही 3-3 तास. वीणा वाजवता? हो हो. कुठे शिकलात तुम्ही वीणा वाजवणं? मी बरेच ठिकाणी जातोय कार्यक्रमाला. ओके. बरं, भाऊसाहेब आज तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय? मला आज का कृष्णाचा गवळणी नाही की कृष्णाचा गोपाळ काला दही हांडी फोडायला. नाही, ते नाही आहे. गवळण ऐकायचे तुम्हाला? हो हो. बरं. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? आमच्या घराला ऐकायचं. कोण आहे, नाव सांगा. अक्षय चंदन, हा. ऋतुजय चंदन, हो राजेंद्र मिसाळ, हो. विजय सुरळकर, अजून अभिजित जगदाळे. बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया ही गवळण.
ऐका. कधी भेटून ऐकाल बाई. गुरुवारी. हॅलो रसिक. हॅलो. बोला. हॅलो रसिक. कोण बोलते? मी बडनेरावरून बोलते ताई, पद्माताई शृंगारे. हा बोला पद्माताई, काय सुरू आहे? काही तर नाही ताई, आता घरी हाव. घरी काय सुरू आहे मग? घरी आता काम सुरू आहे घरचे. अच्छा, मग काही स्वयंपाक वगैरे सुरू आहे का? नाही, स्वयंपाक तर झाला ताई. बरं बरं. काय बनवलं स्वयंपाकात? स्वयंपाकात बनवलं ना, भेंडीची भाजी, वरण. हो हो हो, भेंडीची भाजी. बरं बरं. वरण भात हो. बनवलं ताई. अच्छा अच्छा. तुम्हाला काय आवडतं बनवायला? मला तर काय काही नाही आहे आता. काय हे आहे का, रुची आहे का आता बनवायची आपल्याला? रुची नाही का? बरं रुची नाही. आता सुनबाई आहे तर आपल्यासारखे जर गेला ना तर वेळ आता बनवायचा. म्हणजे तुम्ही रिटायरमेंट घेतलंय? हो, मदत करते ना. अच्छा, बरं बरं. पद्माताई, बाकी मंडळी कशी आहे कुटुंबामध्ये? कुटुंबामध्ये चांगले आहे ताई. तुम्ही कसे आहे? एकदम छान. आज कोणते गाणं ऐकायचे तुम्हाला? आज तर गाणं ऐकायचं ताई. चित्रपट आहे राजकुमार. राजकुमार. हा. आणि त्याच्यातलं गाणं आहे ताई, आजा आई बहार. ओहो, अच्छा. म्हणजे तुमच्या राजकुमारांसाठी ऐकायचं आहे का हे? हो ताई, हो ताई. तर हे आणखी कोणाला ऐकायचं हे गीत? माझे मिस्टर आहे हिम्मतराव शृंगारे, माझा मुलगा आहे सुमित शृंगारे, सुनबाई आहे आरती शृंगारे, बरं. नाती आहे लक्ष्मी शृंगारे, हा सावित्री शृंगारे, हा. आणि सानिध्य शृंगारे, हो. आणि आमचे समस्त शृंगार परिवार ताई. अमरावतीच्या श्याम गीते, हिरामंजी शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर गोंग, सिद्धार्थ गोंडाने ताई. ओके. हा. हिरामन खिराडे, सुरेश पुतरवार आणि किशोर गणवानी. तर तुमच्यासाठी आणि सगळ्या श्रोता संघासाठी ऐकवीत आहो. हॅलो रसिक. हॅलो, आकाशवाणी यवतमाळ. हो बरोबर. फोन फरमाईचा कार्यक्रम चालू ना ताई. काय नाव आपलं? ताई, मी आपला रेडिओ मित्र राजेंद्र मिसाळ बोलतोय. मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र मधून बोलतो ताई. अच्छा, काय राजेंद्र मिसाळ? हो ताई. मंगला ताई आहे ना? हो, मंगला माळवे. हो, नमस्कार ताई. नमस्कार. काय सुरू आहे मग तुमच्या गावाला? काय नाही, शेतातले काम चालू आहे सध्या. आता हे सरकीवर कपाशीवर फवारे मारायचं, पाणी द्यायचं. कपाशीवर कीड आहे? हा, थोडीफार आहे ना. आता ऊन पडलंय 2-4 वाजल्यापासून. हो का? ऊन पडलंय. खूप पाऊस झाला का? हा, पाऊस झाला. आमच्याकडे कमी पाऊस आहे ताई, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. कमी आहे? हो. आणि पाण्याची व्यवस्था काय आहे तुमच्या गावाला? आमच्या गावाला आमचं जे आहे ना, डॅम मधून पाईपलाईन केलेली नाथसागर पैठणच्या. अच्छा. हो 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 हो. बरं बरं. आज कोणतं गाणं ऐकायचंय? आजच्या कार्यक्रमात मला एक गीत ऐकायचंय. चित्रपटाचं नाव आहे हकीकत. हा. गायलाय कुमार सानू आणि अलका याज्ञिक नाही, आणि अजय देवगण आणि तब्बूवर चित्रित झालेला चित्रपट आहे हा. अच्छा. आणि गाण्याचे बोल असे, हो जाने जा तू हसी मै जवान. अच्छा. असं गाणं. हो का? हो ताई. बरं, तुम्ही पाहिला होता का चित्रपट हा? हो ताई, 2 वेळा बघितलं. तुमचं वय काय राजेंद्रजी? माझं 43 वय आहे ताई. 43 आहे? हो. मग तुम्हाला अजय देवगण आवडतात वाटते, नाही का? गाणं चांगलं आहे म्हणून मी सांगितलं गाणं ते. अच्छा. सुपरस्टार हिरो आहे. हो बरोबर आहे. हिरोईन बी चांगली आहे त्याच्यासोबत. तर तुमच्यासाठी आणखी कोणाला ऐकायचं हे गीत? माझे नाव सांगतो मित्राचे. माझे मित्र आहेत शहाजी बोडके, मारुतले, सुरेश जाधव, सय्यद जलाल भाई, सय्यद इनुस भाई आणि हिरामन खिराडे, गुणवंत कडू, गौतम रायबोले,
बरं. आणि सगळे आकाशवाणी यवतमाळ ऐकते असतील, सगळ्यांना ऐकू आलं. तुम्ही पण आनंद घ्या मंगलाताई या गाण्याचा. बरं. आणि नामू गवळी, सतीश गवळी, हा. योगेश रोडे हो. आणि अशोक रोडे हा. आणि सुभाष रोडे आणि बरं. सगळं आमचा मित्र परिवार ऐकून ताई हे गाणं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकवित आहो हकीकत चित्रपटातील गीत. ऐका तर. हॅलो रसिक, हॅलो, बोला. नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलतंय? मी प्रकाश जैन बोलतो ताई, नांदेडची श्रोता आपली. प्रकाश जैन. हा, मंगला ताई माझे ना. हो, पत्र येतात तुमचे नाही का? हो, नमस्कार ताई. हो, आमची दररोज नेहमी पत्र घेताना आपली, त्यामुळे हो. आभार आपल्या सर्व आकाशवाणी यवतमाळ केंद्राची. बरं. तर तुम्ही कार्यक्रम ऐकता नाही का यवतमाळ आकाशवाणीचे? हो, आमचं फेवरेट आहे ना आकाशवाणी. 11 ते 12 दररोज ऐकतो. अगोदरी नंतरही अगोदरी ऐकतो. गाणी असतात कधी 10:30, 11 वगैरे. आपण काय करता प्रकाशजी? मी टेलिफोन ऑफिसला होतो. आता रिटायर्ड झालात? हो, त्या झालं. आपले जयंत कुमार शेट्टी आहेत ना, बीडला होते कार्यक्रम अधिकारी, त्यांचा परिचय आहे ना. अच्छा अच्छा अच्छा, हो का? मग आता तुमचं राहणं नांदेडला आहे का? नांदेडला किंवा लातूरला जास्त. अहमदपूरला? लातूर. अच्छा अच्छा, लातूरला आहे. हा, म्हणून दोन्ही असतात ना नाव पत्रामध्ये. हो बरोबर आहे. तुम्ही आपण नेहमी घेताना ताई पत्र आमची. हो अर्थातच. आणि आता कोण कोण आहे तुमच्या कुटुंबामध्ये? फार टॉप असतात यवतमाळसाठी. धन्यवाद प्रकाश भाऊ. आणि तुमच्या सर्व टीमचे सुद्धा अभिनंदन. आमचे पत्र नेहमी सामील होतात यवतमाळ केंद्र. हो हो, येतात तुमचे. फेवरेट केंद्र ठेवला यवतमाळला. आणि दुसरे केंद्र आम्ही पत्र पाठवत नाही त्या टाइम मधले. अच्छा अच्छा. आणि आज जे गाणं माझे संगीतकार भूपेन हजारिका आहे ना, कालचा त्यांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं. बरोबर आहे. तर त्यांच्या आठवणीमध्ये हो. आरोप मधलं तिची गाणं ऐकायचं. सायरा बानू आणि विनोद खन्ना यांनी सायकलीवर झालेलं चित्रित झालेलं गाणं आहे. हो. किशोर कुमार, लता मंगेशकर यांच्या वादामध्ये आहे. आरोप. नैनो में दर्पण है, दर्पण में कोई बहु शाम. हा, नैनो में दर्पण है. हा, हे गाणं म्हणजे कसं, या गाण्यामध्ये प्रत्येक सायरा बानू ह्या जगात आहेत. कारण भूपेन हजारिका नाहीत, पुन्हा ते गीतकार माया गोविंद नाहीत, त्यांनी संगीत दिलेलं आहे. पुन्हा विनोद खन्ना पण नाहीत. बरोबर. आणि त्यांच्या आठवणीमध्ये म्हणून हे गीत ऐकायचं. आणि माझ्यासोबत आहेत 2-3 आमचे नेहमीचेच मित्र, म्हणजे आपले तुमचे बालाजी जुनकुलवार बघा होते, त्यांनी आता तुम्हाला कॉल लावली अधूनमधून यवतमाळ केंद्राला. आणि आमचे बीड शहराचे फकीरा रेडिओ होता रणजित कुमार नामदेवराव थोरात. तुम्ही काय करता? मी का, मी आपल्या शेती करतो, वाळवंत काम करतो मॅडम. हा. माधुरी बाई आहे आमची नवरी. हो. चाळीवर खिचडी शिजवले. खिचडी शिजवायला जातात तुमची नवरी? हो हो हो. बरं, काय नाव आहे त्यांचं? नाव काय त्यांचं? नाव आहे माधुरी गावंडे. माधुरी गावंडे? हो, माधुरी गावंडे, स्वप्नील गावंडे. बरं. सौरव गावंडे. माझा मुलगा आहे ना, हा, कामाले आहे. हा. हो, आपण करतो लाईनचं काम, वायरमॅन काम. वायरमन आहात? करतो. तर मग गाणं कोणतं ऐकायचं म्हटलं आज? मला का? हा, आपलं त्याच्या बोला. पिक्चर मधलं गाणं पाहिजे मॅडम मध्ये. तेजाब. बेताब मधलं? हो, तेजाब. तेजाब मधलं? बरं, तेजाब मधलं गाणं ऐकायचं तुम्हाला नाही का? हो हो. बरं, तर तुमच्यासाठी कार्यक्रम हा मॅडम. शंकरराव, तुमच्याकडे आता आम्ही पाठवित आहोत, तुम्ही सांगितलेले हे गीत ऐका तर. हो. कह दो कि तुम हो मेरी वरना जीना नहीं मुझे. हॅलो रसिक. हॅलो. हा मॅडम, मी कुमार गौरव इंदुरकर, तालुका चिमूर, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. काय नाव म्हटलं? मॅडम कुमार गौरव इंदुरकर. कुमार इंदुरकर? कुमार गौरव इंदुरकर मॅडम. मी मंगला माळवे. हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232
245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅलो रसिक. फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक आत्ताच आपण ऐकला. सादरकर्त्या होत्या मंगला माळवे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.